ऐका, भगवान शंकरानं विष प्यावं. जर भगवान शंकर विष प्याले नसते ना तर आज ही सृष्टी नसती. इथं वर्णन पा. आणि मग सर्वांनी भगवान भोलेनाथांना नमस्कार केला. त्या निळकंठ स्वरूप भगवान परमात्म्याचा जय जयकार केला. आणि ऐका, सर्वजण प्रशंसा करू लागलेत. कोणाची? भगवान शंकराची. पण ऐका, शंकराने ज्या वेळेला विषाचा प्याला तोंडाला लावलात ना, त्या विषाचे काही थेंब खाली पडले. जसं आपण पाहतो, भगवंतानं अमृत वाटत असताना अमृताचे थेंब खाली पडले. मग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी आजही कुंभमेळा होतो. प्रयागलाच का होतो? उज्जैनलाच का होतो? नाशिकलाच का होतो? याचे कारण शोधा ना. मग इथं वर्णन आहे, भगवान शंकरानं विषपान करत असताना जे थेंब खाली पडले ते काही लोकांनी, काही जीवांनी पेलेत. काही जीव पेलेत, ते त्यांना त्यातलं विष मिळालं. मग कोण कोण? मी नेहमी सांगत असतो, पाणी हे चांगलंच आहे, फक्त वापरणाऱ्यावर त्याचा भाव आहे. पाणी भाजीत टाकलं तर तिखट, आणि पाणी इतर ठिकाणी टाकलं तर गोड. पाणी वापरणाऱ्यावर आहे ते पाणी. तिचं विष कोण कोण ग्रहण केलं इथं वर्णन आहे. विंचवाच्या नागीत, सापाच्या फण्यात असे बरेच विषारी प्राणी आहेत. मांजरीच्या, वाघाच्या कशा दातात, सायळच्या काट्यात, माणसाच्या म्हणून नख वाढू नये. काही काही तर नखासुरच आहे, फॅशन म्हणून. अरे वाढू नये नख, नख वाढवणं हे राक्षसाचं आता फॅशन झाली. पोटाचे विकार होतात नखात माती गेली की. इथं वर्णन आहे, भगवान शंकरानं विषप्राशन केलं. तदनंतर 14 रत्न निघाले, लक्ष्मी रत्न निघालं, आणि अमृत मिळालं नाही म्हणून देव विरोधात बळी गेला. बळीनं शुक्राचार्य रूपी गुरुची सल्ला घेतली आणि काय केलं? ऐका, बळीनं कार्य केलं. जगाच्या पाठीवर श्रेष्ठत्व मिळालं. काय करून? दान नावाचा शब्द तुम्ही ऐकत आहात. दान नावाचा शब्द मी ऐकत आहोत. हा जो दान नावाचा शब्द आलात ना, ऐका, एकनाथ महाराज म्हणतात, शहाण्या माणसानं दान करावं. दान हा शब्द फार महत्वाचा आहे. यथाशक्ती गाडगे महाराजांनी दान सांगितलं कुठं करावं. समुद्रावर पाऊस पाडू नये. दान कुठं करा? भोकेल्याला अन्न, बेघराला निवारा, कपडे नसणाऱ्याला वस्त्र. हे दानच आहे. दानाचे किती प्रकार आहेत बापा 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 बापा. नाही समजलं तर मतदान, रक्तदान, सारे दानच आहे. नेत्रदान. पण ऐका, दान कसं करावं हे सांगितलं बळीनं. जरा सर्वांगाचे कान करून ऐका. लोक दान करतात, पण काही काही लोक आले नावाचा खूप हर्ष आहे. मी एक वाक्य सांगू, दान करणाऱ्यानं कधीही लोकांतात सांगू नये. पुन्हा ऐका, सर्वांगाचे कान. पुण्य करत असताना पुण्य झाकून ठेवावं. काय झाकून ठेवा? पुण्य. पूर्वीच्या काळी फ्रीज नव्हते, मग सकाळची भाजी संध्याकाळी खायची आहे, शिल्लक राहिली, मग काय करा? म्हणा उघडी ठेवा. उघडी ठेवल्यानंतर ते चांगली राहीन काय? भाजी चांगली राहावी याकरता ते
झाकून ठेवावं. दुसरा प्रश्न, शेतीत पेरणी केली, मग पेरणी केल्यानंतर पेरलेलं बी झाकावं की उघडं ठेवावं? बहुतेक इकडे कोणी पेरतच नाही. झाकावं. उघडं ठेवलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. तद्वत संत समुदाय सांगतात, तुमच्या जीवनातलं नामस्मरण, तुमच्या जीवनातलं पुण्य, तुमच्या जीवनातलं दान हे गुप्त असलं पाहिजे. आता तर नवीनच निघालं, काहीच्या काहीच निघालं. एक परिवार निघाला, काम नाही धाम नाही, स्टेटस ठेवते एवढा कोटी जप केला आणि तेवढा कोटी जप केला. काहीच कधी कधी महासारखाचा प्रकार होते. अरे उघड करू नये. ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी वाचा ना, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, पूज्यता डोळ्यानं देखावी. सांगू, पुण्य प्रगट केल्यानं पुण्याचा क्षय होतो. आपल्या इकडे वाक्प्रचार आहे, झाकली मोठ. काही काही लोक आम्हाला प्रश्न करतात, महाराज तुम्ही वर्षभर फिरता, हे वर्षभर फिरत असताना, तुम्ही फिरत असताना जे वक्तृत्व करता हे कशा भरोशावर? मग त्याच्या ज्या गुप्त काही आहेत, तुकोबाराय गात्यात सांगतात, जगी असू द्यावा भ्रम, सर्वच गोष्टी सांगू नये. मग जी साधना आहे ती साधना लपून ठेवली पाहिजे. उघड, जसं कापूर उघडा केला की कापूर शिल्लक राहील का? तद्वत आहे. बडीनं शुक्राचार्यांकडून ऐकलं, स्वर्ग नावाची भानगड जे आहे ना, ते फक्त दानानं मिळते. मग शुक्राचार्यांच्या आज्ञेवरून यज्ञशाळा तयार केली. कुठं केली? नर्मदेच्या तीरावर. भृगुकच्छ नावाचं एक ठिकाण आहे नर्मदा मैयाच्या तीरावर, आणि त्या ठिकाणी बळीराजाची यज्ञशाळा आहे. बळीराजांनी यज्ञ मांडलात आणि जो येईल त्याला दान दिलं, जो येईल. असं करता 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 99 यज्ञ पूर्ण झाले. शेवटचा यज्ञ पूर्ण होणार. त्रैलोक्य विचारात पडलं. एक वाक्य सांगू, कधी कधी काही लोक चांगले वाटतात पण वंशदोष जात नसतो. समजण्याकरता उदाहरण देतो. आताच्या प्रगतीकडे पाहत असताना इंग्रजांनी बांधलेले पूल आम्हाला आताच्या बांधकामापेक्षा पक्के वाटतात. मग कधी कधी असं वाटतं यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते. वाटतं ना? वाटतं. फक्त यापैकी किती जणांची इच्छा आहे इंग्रजांचं पुन्हा राज्य याव? वाटतं काय? बरे होते पण यावं असं वाटतं. बळी आहे, बळी जातीच न राक्षस झाली. एक वाक्य सांगू का? माणसाला सर्वात जास्त जर पाणी कायचं येते, मी का गप बसलो? जातीचं. इथं वर्णन आहे. बळीनं यज्ञ केले, त्रैलोक्याचा अधिपती होण्याचा प्रयत्न केला. सर्व देव चिंतित पडले. सर्व देवांना भगवान विष्णूला शरण जावं. भगवान विष्णूंची स्तुती केली. श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगद्व्यापका, काहीतरी करा. काही काही लोकांचं दमन करावं लागतं. सांगितलं काळजी करू नका, मी दमन करायला अवतार घेतो. कश्यप आणि अदितीच्या पोटी उपेंद्र नावाचा अवतार घेतला आणि जगाचा मालक भिकारी झाला. सर्वांगाचे कान करून ऐका, माणसानं अभिमान ठेवू नये. आजचे भिकारी उद्याचे श्रीमंत आहेत, पण आजचे श्रीमंत कालचक्र आहे ते. याच्या अगोदर गावाच्या बाहेर जे लोक होते ते आता फ्रंटवर गेले आणि गाव मागे गेले. वास्तविक आहे ते, कालचक्र आहे. इथं चिंतन पाहत नाही. जगाचा मालक भिकारी बनला. एक सांगू, मागणं हा शब्दच डायरीत नसावा.
तुकोबाराय म्हणतात जिवंत माणसानं कधीच मागू नये. कधी कधी काही काही शान आहे तर नुसतं हात दाखवता. आमच्या इकडे कीर्तनकार आहेत वयोवृद्ध, ते म्हणतात हात कधी दाखवू नये, भविष्य कधी पाहू नये. हात दाखवू नका, भविष्य पाहू नका. काही काहींचा हात नेहमी असाच आहे. संत महात्मा म्हणतात मागणं ही वृत्ती बरोबर नाही. पण ऐका पुन्हा, मागणारे 3 वर्ग आहे. एक जीव मागतो, 2 साधू मागतो, आणि 3 देव मागतो. मी पुन्हा एक प्रश्न विचारतो, मागणाऱ्याला काय म्हणतात? तुमच्या बस स्टँडवर नसतात का ते मागणारे? काय म्हणतात त्याला? भिकारी. मागणाऱ्याला काय म्हणा? भिकारी. आणि समजा याच्यातल्या एखाद्यानं एखाद्याला भिकारी म्हटलं, काय होईल? राहिलं भागवत, तू एका घरी आलो का आणि तू काय मला भिकारी? खरं का नाही? आपण भिकारी नाही काय? सिद्ध करून देऊ आपली भिकारी. लहानपणी पप्पा पुढे पप्पा आईस्क्रीम आली 5 रुपये मागणारा. लहानपणात कोण आहे? भिकारी. थोडेसे मोठे झालो, डोक्यावर अक्षदा गिक्षदा पडल्या, मग कामधंदे मंदी आली, लगेच फोन, मामीजी यंदा जरा सीजन कमी झाला, निदान उसने 50,000 द्या. मागणारा भिकारी. आता म्हातारे झालो, काही काही म्हाताऱ्यांची तीच गत आहे. अंगणात रस्त्यावर बसतात, ड्युटीवर जाणारा पोरगा, त्या पोराला पाहतात, भाऊसाहेब बाळा तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचे काळे केले, दिवसाचा रात्र केलं, रात्र काळ केली, एवढं करून कष्ट करून हे कमावलं. लेका ज्येष्ठ नागरिकचा पगार अजून झाला नाही, छटाकभर भजे हॉटेलचे खाव वाटतात, 10 रुपये दे बरं. बालपणातही भिकारी, तारुण्यातही भिकारी, आणि मेल्यानंतर म्हणजे म्हातारपणातही भिकारीच. पण तरी आम्हाला वाटत नाही आम्ही भिकारी. ऐका, तुकोबारे म्हणतात आम्ही भिकारी नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, पण पंढरपूरच्या वारीसाठी आम्ही काय हो? होईन भिकारी, 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 होईन भिकारी. पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. आधी माझा नेम धर्म, आधी माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म. संत महात्म्यांनी देवासाठी जोग घ्यावा, काही गरज नाही, पण तरी मधुकरी मागावी. असो, मागणारे 3 प्रकारचे लोक आहेत. जीव मागतो, साधू मागतात, पण जीवाचं साधूचं मागणं वेगळं आहे. ऐका, आमचं देवाकडचं मागणं वेगळं आहे. समजण्याकरता एक उदाहरण देतो. शाळेत एक पोरगा होता हुशार, वर्गात आला, बसला. गुरुजी वर्गात आले, सर्वांनी नमस्ते केला, खाली बेंचवर बसले, गुरुजींनी सर्वांच्याकडे पाहिलं, आणि तेवढ्यात पहिल्या नंबरच्या बेंचवरच्या पोराला पाहिलं, म्हणतात उठ होय घरी.
त्यानं विचार केला, मी होमवर्क करून आलो, मी कधी कोणाशी भांडत नाही, मला गुरुजी का काढून देतात? आता ऐका, त्यानं गुरुजीला हात जोडले, गुरुजी मी घरी का जाऊ सांगा, मी होमवर्क केला, मी कोणाशी भांडलो नाही, मी घरी का जाऊ? त्याला गुरुजींनी सहज सांगितले, अरे बाळा तुला घरी जायच्या मागचं कारण सांगतो. काय कारण? तुझे डोळे आलेले. काय आलेले? तुझे डोळे आलेले आहेत. जर तू क्लासमध्ये थांबला तर तुझ्या डोळ्यांसोबत बाकीच्यांचे डोळे स्पर्धा करतील. आम्हीही आलो, मग तुझ्या एकट्यामुळे बाकीच्यांनाही क्लास सोडावा लागेल, म्हणून तू एकटा गेलेला बरा, निघ. महाराज त्याला लक्षात आलं आपली चुकी नसताना आपल्याला सुट्टी भेटली, त्यानं दप्तर घेतलं, पळतच निघाला. कुठं गेला? कौन बनेगा करोडपती 3 ऑप्शन. नंबर 1 तो देवळात गेला, नंबर 2 तो दवाखान्यात गेला, आणि नंबर 3 तो घरी गेला. तो घरीही नाही गेला, तो दवाखान्यातही नाही गेला, तो सरळ देवळात गेला. देवळात जाऊन म्हणतो, गणपती बाप्पा अशेष डोळे येऊ दे. मार न खाता, बोलणे न खाता, खेळण्यासाठी सुट्टी भेटते, असेच डोळे येऊ दे. आता माझा प्रश्न आहे, हे मागणं शहाणपणाचं की मूर्खपणाचं? तसंच आहे आमचं. ज्या गोष्टीमुळे आम्ही गुंततो तीच गोष्ट मागतो. देवाला वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आम्ही देवाकडं काय मागावं याची अक्कल आम्हाला नाही. आम्ही जीव. साधू काय मागतात? साधू म्हणतात, देवा न लगे मुक्ती धनसंपदा. आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त तुझी भक्ती हवी. ऐका, मागणारे 3 आहेत. जीव मागतो, साधू मागतो आणि देव मागतो. जगाच्या मालकानं भिकारी व्हावं, बळीच्या जवळ यावं. सकाळी आपण पाहाल, बळीच्या जवळ आलेत, हात पुढं करावा, हात. भवती भिक्षां देहि. ऐका ऐका, मोठ्या मोठ्यानं मागतले, मोठ्या मोठ्यानं. आठवलं म्हणून सांगतो कथेत कथा. एक दिवस कैलास पर्वतावर 2 जण बसले. तुमच्या भागातले नव्हते. एक होते कैलासपती महादेव आणि त्यांच्या घरच्या सौभाग्यवती, दोघंही बसले. आणि ऐका, दोघं संवाद करत होते ते नवरा बायको. शंकर म्हणतात, का ग पार्वती, शंकराला आवडत, म्हणजे शंकराला अभिमान होता, स्वाभिमान भक्तीचा. आणि आई साहेबांना महत्व होतं शक्तीचं. कारण आई साहेब शक्ती आहे. पार्वतीला सांग, भक्ती श्रेष्ठ की शक्ती? महादेवाला हात जोडले, तुम्हीच सांगा ना. महादेवला, भगवान परमात्म्याला पार्वती माता तुम्हीच सांगा. परमात्मा म्हणतात शक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. कशापेक्षा? शक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ. आला ना आई साहेबाले राग, जा आई साहेब गुप्त झाल्या. संपूर्ण त्रैलोक्यात कहर, जाळं सोकले, नद्या आटल्यात आणि दुष्काळ पडला. आणि ऐका, कशामुळे? शक्तीचा अपमान केला म्हणून. आणि मग त्या शंकराला, त्या महादेवाला काखेत झोळी घ्यावी लागली. आणि काशीत येऊन अन्नपूर्णेच्या समोर, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरे प्राणवल्लभे. आई साहेबांना न ओळखता आई साहेबांच्या जवळ येऊन झोळी पसरा. आज तसंच आहे. कधी अडचण आली तर शेजाराला म्हटल्यापेक्षा पहिल्यांदा घरच्या बाईले म्हणा. जुन्या काळची बाई पावभर तेल आणे, पण त्याच्यातलं एक बुटलं पहिले वेगळं ठेवे. काट कसर करणारी स्त्री असते, शक्ती असते. शंकराला सुद्धा भिक्षुक व्हावं लागलं. इथं बळीच्या दरवाजात वामन अवतारात आलेत, वामन. आणि ऐका,
मागतायत भवती भिक्षाम देही. बळीराजानं संकल्प केला, गुरु आड आला. एक वाक्य सांगू, धर्माच्या आड येणारे कोणी असो ते आम्हाला आवडू नये. तुकोबारायचं एक अभंग आहे, ना आवडे जनधन माता पिता. आमच्या ह्या गोष्टी आवडीच्या आहेत. आई वडील कोणाला नाहीत आवडत, धन कोणाला नाही आवडत. धन जैले आवडत नसते त्यानं संध्याकाळी पासबुक माजूळ आणून दिला. धनही आवडते, माता पिताही आवडते. लोक कोणाला नाहीत आवडत, जनही आवडते. पण ऐका, तुकोबार नावडे आम्हाला ते लोक आवडत नाही जे लोक देवधर्म करत नाहीत. नावडे जन, नावडे धन, ते धन जे धन लोक उपयोगी येत नाही ते धन आम्हाला आवडत नाही. आणि माता पिता ना आवडे. कोणती माता? भरताच्या मायसारखी माय, ती आम्हाला आवडत नाही. आणि प्रल्हादाच्या बापासारखा बाप, तोही आम्हाला आवडत नाही. इथं नवलपा बहुतेक आता हे पुरे फुटतात. पण एवढा मोठा खर्च केला. मला तर असं वाटलं पहिले जन्म करून घ्या आणि मग सांगा. जाऊ द्या, लगन लवकर लागत नाही. तुम्ही काळजी करू नका. मी आजकालच्या डॉक्टर सारखाच आहो, वेळेवर शिजर करी जमत्या. भाव पाहत नाही. संत महात्मे म्हणतात, जगाचा मालक बळीच्या दारात गेला, भिकारी बनला भिकारी. आणि काय मागितलं? काय मागितलं? 3 पावलं भूमी मागितली. इथं वर्णन आहे, भाद्रपद महिन्यातली द्वादशी, ज्या द्वादशीचं नाव आहे विजया द्वादशी, त्या दिवशी वामन प्रभूचा अवतार आहे, उपेंद्राचा. बळीच्या दरवाजात गेले, भिक्षा मागितली. गुरु आळाला, गुरुचा डोळा फोडला. आणि ऐका, गुरुचा विरोध करून धर्म केला. गुरुचा विरोध करून धर्म केला. आणि धर्म करत असताना इथं चिंतन फार महत्वाचं आहे. ऐका, असं म्हणतात, कधी कधी काही गोष्टी पाप आहेत, पण कधी कधी काही गोष्टी पापासारख्या असल्या तरी त्या वापरा लागतात. उदाहरणार्थ खोटं बोलणं. कोण कोण बोलते मंडपात? बरोबर, खोटं बोलणं पाप आहे की नाही? पण शास्त्र सांगते कुठं कुठं तुम्ही खोटं बोला. असा महाराज पाहिजे बा, वकील असाच पाहिजे जो पळवाटा सांगते. कुठं कुठं श्लोकच आहे, स्त्रीषु निर्म विवाहे च वृत्तेर्थ प्राण संकटे. भगवान शुकदेवजी महाराज सांगतात, राजा ऐक, स्त्रीनी यश मिळवण्याकरता खोटं बोलावं. नवऱ्याची या जवळून काट कसरत करून पैसे जमा करावे, तर नवऱ्यानं विचारले आहेत काय व? नाही म्हणा. तुमची शपथ खळकूही नाही. का? संकटाच्या वेळी उपयोग व्हावा याकरता साठवलेले पैसे जरी असले तरी पिणाऱ्याला सांगू नये आहेत म्हणून. पिणाऱ्यांच्या घरचे जे काही असतील त्याच्यासाठी हे पळवाट आहे. काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल आपण सांगतो बा पैसे नाहीत, पाप लागत असेल, काही लागत नाही. नंबर 2, एखाद्या वेळेला हास्य विनोद आहे. मित्र बसलो, विनोदात सांगणं चालू आहे. मग विनोदात सांगता काही लोक काही सांगतात.
मग विनोदात सांगितलेली गोष्ट खोटी जरी असली तरी ती हसण्याकरता चांगली आहे. ते जादूगार येतात, जादू खरी आहे काय? पण लोकांना हसवण्याकरता ते जे खोटं बोलतात, खोटं करतात, त्याचं पाप नाही. नंबर 3, एखाद्याचं लग्न जुळवायचं आहे. आता नांदूक यायले चांगलं माहित आहे, 5 चक्कर असते ते कोरळवाऊ सांगणार, सांगते पोरगा दे, पोरगी दे, वलीत आहे वलीत. पोरगा तर धुतलेल्या तांदळासारखा आहे. माफी मागून बोलतो, चांगल्या पोराच्या विवाहासाठी वा चांगल्या मुलीच्या विवाहासाठी कदाचित एखादी गोष्ट खोटी बोलावी लागली, पाप लागत नाही. नंबर 3, एखाद्या वेळेला संकट आलं, संकट, खोटं बोला. प्राण रक्षणाच्या वेळी खोटं बोललेलं पाप नाही. ऐका, एखाद्या वेळेला एखाद्याचा प्राण वाचवायचा आहे आणि गाय वाचवायचा, एखादा कसाई आला, प्रश्न केला, आपको गाय दिखी? त्याच्या दिसण्यावरून लक्षात येते हा कसाई होय. दिसली तरी सांगायची मैंने देखी नाही. का? गाईचा प्राण वा आईचा प्राण. जसं काही पोरं असतात, त्यांच्या बायका, त्यांनी जर पैसे मायले दिले की मग त्याच्या लय जीवार येते. तुम्ही दिले काय? बिंदास सांगा, रुपया दिला नाही. 5,000 देऊन मोकळं व्हाव मायले, पण बायकोले सांगाव नाही दिले म्हणून, काही पाप नाही लागत. इथं श्लोक आहे, मी माझ्याजवळच सांगत नाही. पुन्हा ऐका, एखाद्याला मरणापासून वाचवायचं असेल, मग तिथं जर खोटं बोलण्याचं काम आलं ना, तर मग ते पाप नाही. मी का सांगतो? तसं धर्म करत असताना बडीच्या मधात शुक्र आला, गुरु आहे, थुकोबार आहे म्हणतो, हैगई नाही, बडीने आंधळा शुक्र केला. हातावर पाणी घेतलं, सोडलं, संकल्प सोडला. ऐका, जो 5 फुटाचा आहे तो खोटा बोलला होता, तो विश्वाचा मालक आहे. त्यानं विश्वरूप केलं. पहिल्या पावलात पाताळ आणि मृत्यू, दुसऱ्या पावलात स्वर्ग, 3 लोकांना वेडून टाकलं. आता तिसरं पाऊल ठेवू कुठं? बडीनं स्वतःचं मस्तक खाली ठेवलं. एक वाक्य सांगू, या डोक्यावर फक्त भगवंतच चांगला वाटतो. आमचं उलट आहे, देव सोडून आम्ही सारेच डोक्यावर घेतो, पिंट्याची माय. पण या डोक्यावर फक्त देवच चांगला वाटतो. इथं वर्णन आहे, बळीनं डोक्यावर भगवंताचं पाऊल ठेवलं. बळी पाताळात गेला. बळी पाताळात गेल्यानंतर विरोचनाची पत्नी तिथं आली. देवाला स्वतःच्या जीवनातला स्वाभिमान सांगायला लागली. ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. मग अशा आईची वर्णन करता, धन्य धन्य जयाची कुशी. दान धर्म करणारा पुत्र जन्माला आला, धन्य धन्य जयाची कुशी. आणि मग बळीराजाच्या दरवाजावर वॉचमन नावाची ड्युटी जगाच्या मालकानं करावी. आणि ऐका, मनुष्य जाती जन्माला आलेल्या माणसानं दान करावं. दान केल्याशिवाय मरू नये. दान हा शब्द महत्वाचा आहे, बरं, केलं पाहिजे. पण पुढे एक शब्द अतिशय महत्वाचा आहे, यथाशक्ती. दान करणाऱ्याला अक्कल राहिली नाही. इथं वर्णन आहे, ऐका. न तद्दानम प्रशंसन्ति. ते दान नाही. कोणतं दान? जे दान दिल्यानंतर जीवन निर्वाहासाठी काही शिल्लक नाही. काही लोकांना दान करता करता घरदार गमावलं, ते दान कामाचं नाही. ऐका, इथं वर्णन आहे, विद्वान लोक त्या दानाला दान म्हणत नाहीत. मग दान कोणतं?
ज्याच्या जीवन निर्वाह योग्य तऱ्हेनं चालतो, म्हणजे 100 कमावले तर त्यातले 5 रुपये दान केले, हेच दान योग्य आहे. 100 कमवायचे आणि 5 रुपये दान करायचे. ऐका, तोच या संसारात 4 गोष्टी करू शकतो: दान, यज्ञ, तप आणि परोपकार. आता या देशमुख परिवारानं सप्ताह ठेवला, किती खर्च आहे पहा बरे. मी स्तुती नाही करून राहिलो, वस्तुस्थिती आहे. यांनी केला नाही, करून राहिले का? यांच्याजवळ आहे म्हणून. त्यांनी योग्य वापर. ऐका, प्रत्येकानं धन कमवावं, निर्धन कोणी राहू नये. मला असं वाटते मा दाय हातात अंगठ्या असाव्या, नाहीत त्या, पण वाटतात निर्धन कोणी राहू नये. कारण या जगात धनवानाची किंमत आहे, धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. फाटक्या खिशाच्या माणसाला कोणी ओळखत नसते, जवळचे दूर जातात. पण धन कमवत असताना कसं कमवा? जोडणी आधन उत्तम व्यवहार, जोडणी आधन उत्तम व्यवहार, जोडोनी धन उत्तम व्यवहारे, जोडोनी धन उत्तम व्यवहार. उदास विचार हेच करी, उदास विचार हेच करी, उदास विचार हेच करी, हेच करी. उत्तमाची गाते तो एक पावेला, उत्तमाची गाते तो एक पावेला. धन कमवत असताना चांगल्या मार्गाने कमवा. ऐका, चांगल्या मार्गाने कमावलेलं धन कायमस्वरूपी असतं आणि वाईट मार्गाने कमावलेलं धन 3 लोकांसाठी असतं. आमचे गुरुजी म्हणत, जे लोक चांगल्या कामासाठी धन वापरत नाहीत ना, त्याचं धन 3 लोकांना असतं. एक तर चोर, एक तर डॉक्टर, एक तर वकील. कोणी याच्यातलं असेल तर लावून घेऊ नये. इथं वर्णन आहे, चांगलं धन कमवा, जोडून या धन उत्तम, चांगल्या व्यवहारातून पैसा कमवा. पण कमावलेलं धन वापरा सुद्धा. काही काही लोक एवढे कंजूस आहे, त्याच्या घरातले पैसे जीर्ण झाले पण रुपया खर्चला नाही. काय करता? धनाचा खर्च सुद्धा करता आला पाहिजे. एका गुरुजीनं शिष्य वर्गाची परीक्षा घेतली. पूर्वीच्या काळी परीक्षा अशी नव्हती, अनुभवाची परीक्षा, तोंडी परीक्षा असायच्या. गुरुकुल संपलं, शेवटचा सेंड ऑफ संपला, परीक्षा जवळ आली, गुरुजींनी प्रत्येक विद्यार्थ्याला 3-3 रुपये दिले. सांगलं, जा या 3-3 रुपयाच्या आता आणि नंतर आणा. सांगितलं. तिघही गेले. एक जणाला आणि आल्यानंतर गुरुजीं आलाय, हो काय केलं मग? 1 रुपया याचा आता आण, 1 रुपयाचा नंतर आण, 1 रुपयाचा आताही नाही नंतर नाही असा. ऐका,
तो गेला. तो गुरुजी म्हणे मी आलो, आणलं मी काय आता कसं. मी एका ठिकाणी गेलो. काय झालं तर ती चालता चालता एवढा चाललो, मला लागली भूक लागल्यावर माझ्या लक्षात आलं मला आता काहीतरी खायचं आहे. आता खाल्ल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत. आता काहीतरी भेटलं पाहिजे. काय सांगितलं तर गुरुजीनं 1 रुपयाचं. आता मी लगेच 1 रुपयाची जिलेबी की त्या काळात विकत घेतली आणि खाल्ली. 1 रुपयाचा आता. गुरुजी सांगितलं 1 रुपयाचा आताही नाही नंतर नाही. तो म्हणला गुरुजी मी पुढे गेलो तिथं तमाशा चालू होता. काय चालू होता? तमाशा. तिथं 1 रुपया फेकला. काही जुने बुडे इष्टिटा गमावले. फेटे फेकू फेकू, फेटे टोप्या फेकू फेकू. मी तिथे 1 रुपया दिला. तमाशात गेलेला रुपया कामी आहे. पण गुरुजी त्याच्या पुढे गेलो. एक धर्म कार्य चालू होतं. तिथं मी 1 रुपया दिला. ते 1 रुपया आता कामाला येणार नाही, पण मेल्यानंतर कामाला येईल. आता भक्ती का करा लागते? भक्ती आता कामाची नाही. मी नेहमी सांगत असतो ते जीवन विमा पॉलिसी वाले असतात. जीवन विमा पॉलिसी वाले आणि ते लोकांकडे आले की काय त्याचं सांगणं असते. ही पॉलिसी निघाली घ्या आणि मग ते फाईल देतात. त्या फाईलवर एक वाक्य असते जीवन के साथ भी. बहुतेक याच्यात कोणच फाळला नाही. जीवन के साथ भी, जीवन के. आता माझा प्रश्न आहे जीवन के साथ भी भऱ्या पुरता, मेला तर काय कामाचा आहे. पण इथं तसं नाही. भक्ती आहे जीवन के साथ भी. भक्ती करणाऱ्याच्या जीवनातला आनंद पा. श्रीमंती असून जो आनंद नाही तो आनंद भक्ती करणाऱ्याच्या चेहऱ्यावर असतो. आणि ऐका मेल्यानंतरही ही भक्ती कामाला येते. म्हणून नामदेव महाराज म्हणतात ऐका. नामदेव महाराज काकडा करत असताना फार गोड सांगतात. नामदेव महाराज म्हणतात भूलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेम न चुका नेमा हरिभक्ती. मी एवढं का सांगितलं? धन कमवा आणि कमावलेलं धन वापरा. लोकायले कमावता येते पण वापरताच येत नाही. इथं वर्णन आहे धर्म म्हणजे धर्माय यशस्सेर्थाय कामाय स्वजनाय च. आमचं धर 5 ठिकाणी कामी आलं पाहिजे. ऐका आता ते फुट्टीनच 5 ठिकाणी धन कामी आलं पाहिजे. नंबर 1 जो सज्जन जो मनुष्य आपलं धन धर्मासाठी खर्च करतो तो श्रेष्ठ आहे. नंबर 2 जो आपलं धन यशासाठी आपले पोरं शिकायसाठी तत्पर आहेत ना, मग श्रीमंत माणसानं पैसा लावण्याकरता घाबरू नये. यश कमावण्यासाठी धन लावावं लागतं. लोक इथं धन लावत नाहीत वरलीत. नंबर 3 शहाण्या माणसाने धन आणखी वाढावं याकरता धन खर्च करावं. दुकान टाकावं, गाडी घ्यावी, व्यापार करावा, धन खर्च करा धन वाढण्यासाठी. नंबर 4 ऐका धनाचा उपभोग घेण्याकरता धन खर्च करा. काही लोक गरमीत मरतात पण कूलर आणत नाही. कशा करता माहितीत काय? लाईट बिल जास्त येते म्हणून. इथं वर्णन आहे. इथं वर्णन एवढं आहे धन आपल्यासाठी खर्च करा. तुम्ही कमावलेलं धन जर तुम्ही तुमच्यासाठी खर्च केलं नाही तर मग एक तर ते तुमच्या पोरासाठी, पोरग नसली तर चोऱ्यासाठी. धन तुमच्या कामी आणा. आणि नंबर 5 कमावलेलं धन आपल्या लोकांसाठी कामी आणा. एखाद्या गरीबाचं पोर शिकत असेल आणि त्याच्या घरची परिस्थिती नसेल ना, द्या ना पुस्तक घेऊन. एखाद्याच्या पोरीचं लग्न आहे
वाढदिवसात खर्च केल्यापेक्षा त्या करून लगन. एखादा बिमार आहे, बिमार पडला की लोक मार जातात, शेप सफरचंद चिक्कू, त्याला ऑक्सिजन असते, संचाचीच मजा. तिथं जाऊन ते फळं नेल्यापेक्षा 500ची नोट द्या, त्याच्या मेडिकलच्या कामी येईल. तुमचं धन 5 ठिकाणी वापरा. आणि असा जर तुम्ही तुमच्या धनाचा वापर केला तर तुम्ही या लोकात कीर्ती मिळवाल. कोण्या लोकात? सिंधुताई सपकाळांसारख्यांचं नाव, गाडगे बाबांसारख्यांचं नाव, आमचे वैराग्य मूर्ती रंगराव बाबांसारख्यांचं नाव आजही आमच्या हृदयावर आहे. का? यांनी हाडाचे काळ करून समर्पण जगाला केलं, जगाला. पुन्हा ऐका, त्या बळीराजाला समजावून सांगतात, ए बळी, दान या करता करावं लागतं. शास्त्र सांगतं दान केलंच पाहिजे. पुन्हा ऐका, दान कोणालाही करू नका. श्रीमद भगवद्गीतेत 17व्या अध्यायात दानाचं महत्व सांगितलं. दान 3 प्रकारचं: राजसी दान, तामसी दान आणि सात्विक दान. सात्विक दान कशाला म्हणतात? सात्विक दानाची व्याख्या आहे, दातव्यमिति यद्दानं दियति नुपकारिणी देश काले च पात्रे च तद्दानं सात्विकम श्रुतम. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते दान सात्विक आहे, ज्या दानात काळ पाहून केल्या जाते. अधिक महिना आहे, करना दान, अधिकस्य अधिकम फलम. देश पाहून दान केल्या जाते. कुठे कोण्या गावात दान नका करून, कुठे नाही. तमाशाच्या फळावर पैसे वाटले, दारूच्या दुकानावर पैसे वाटले, दान नका करू. देश, काल आणि पात्र कोणालाही नका करू. दारोदारी धान्य मागतात, दुकानावर जाऊन विकतात आणि मार तिकडे पिऊन पडतात. हे तर लज निघालं. टोपलीत देव, कोण्या देवाचा फोटो ठेवला की घेतली चुंबडी. भंडारा आहे. तुमचं दान व्यर्थ जाईल. दान देत असताना ते सात्विक दानात मोडल्या पाहिजे, गेलं पाहिजे. इथं वर्णन आहे. बळीराजाला दानाचं महत्व भगवान परमात्मा सांगतात आणि बळीराजाला पाताळात घालतात. आणि ऐका त्याचा परिणाम, बळीराजाला भगवंत एवढा प्रसन्न झाला दानावर की देव एवढा प्रसन्न झाला की देवानं त्याच्या घरचं वाचमन की करावं. ऐका, रुक्मिणी माता दानात कमी पडली आणि सत्यभामेनं एका तुळशीच्या पानावर देवाला जिंकलं. आपण ऐकूया, भाव नीट ऐका. तुम्ही दान काय करता याकडं नाही, तुम्ही दान कसं करता. बळीराजानं दान दिलं, बळीराजा करता देव आले, देवानं बळीराजाला पाताळात घातलं. अर्ध्या हळकंडानं पिवळ झालेले म्हणतात आम्हाला हे कथा पटत नाही, एवढा चांगला राजा पाताळात घातला. ऐका ऐका, नीट ऐका. अतिक्रमण करणाऱ्यांचं अतिक्रमण सहन करू नये. 1947 साली दिलानारे तुम्हाला वेगळा पाकिस्तान, पण तरी जर तुम्ही काश्मीरवर नजर ठेवत असाल तर आम्हीच म्हणत असतो तुम दूध मागोगे तो खीर देंगे, काश्मीर मागोगे तो चीर देंगे. का म्हणतो? अतिक्रमण योग्य नसतं. हे अतिक्रमण आहे. बळीचं राज्य आहे पाताळ, पण तो पाताळ सोडून त्रैलोक्यावर करायला लागला. पाताळ सोडून त्रैलोक्य. मग त्या बळीचं दमन करावं लागलं. मी नेहमी सांगत असतो, कथा ऐकत नका जाऊ. ऐका, मराठी भाषा ग्रंथ संपदेची भाषा अशी आहे, नुसतं शाब्दिक घेऊ नका. शाब्दिक नका घेऊ. शाब्दिक काही नाही, एका अर्थाचे अनेक अर्थ निघतात. शब्दार्थ, ध्वन्यार्थ, लक्षार्थ. समजत नसेल तर सोपं करून सांगतो. एक नवीन सुनवायरी आली आणि सासून
2 मजली घर, वरच्या मजल्या सून राहायची आणि खालच्या मजल्या सासू राहायची. आणि सुनीनं दुसऱ्या दिवशी उठावं आणि सासूनं तिला सांग, बाई वरचं झाडजो आणि झाडलोट करून जो पुंजा आहे ना केर कचरा तो माणूस पाहून टाकजो. तिनं टोपल्यात भरला, गॅलरीत उभी राहिली, टोपलं कडेवर घेतलं आणि वाट पाहत बसली. कोणाची? सासूबाईनं आदेश केला. काय आदेश केला? माणूस पाहून टाकजो. आणि तेवढ्यात 10 वाजले आणि गुरुजी शाळेत जायला निघाले. बरोबर निशाणावर येऊ दिलं गुरुजीच्या अंगावर पेटलं भांड. शेवटी सुनबाई म्हणते, आत्याबाई माझी गलती नाही, तुम्हीच सांगितलं माणूस पाहून टाकजो. माणूस पाहून टाकजो म्हणजे माणसावर टाक्याचं सांगितलं की माणूसावर टाकू नाही सांगितलं? जसं म्हटलं. दुसरं उदाहरण, एक म्हातारी बिमार पडली, तिच्या दोन्ही नातवाईनं दवाखान्यात नेलं. दवाखाना संपला, डॉक्टरनं मेडिसिन लिहून दिलं. मोठा नातू घरी आजीला घेऊन आला, लहान दवाखान्यात मेडिकलवर गेला. गोळ्या होत्या, औषध होते, गोळ्या दिल्या आणि औषधची बॉटल दिली. बॉटल दिल्यानंतर मेडिकलवाल्यांनी सांगितलं, बाळा घरी जाय आणि हे औषध आजीले हालून देजो. औषध आजीले हालून देजो. हे आलं ना घरी, ओ दादा इकडे काय, पकड आजीचे पाय. मोठ्यानं पाय पकडले, लहान्यानं हात पकडले, जा हलवली कायमचीच. पंचायत आहे. बडीला पाताळात घातला, आम्हीच म्हणतो बडीनं पाताळी घातल्यागो, पण का? त्याची जागा ती आहे, त्यांचं राज्य ते होतं. आणि बळीनं देवाचा विरोध आता केला नाही. आता बळीनं देवाचा स्वीकार केला, देवाला आपल्या दरवाजावरचं वॉचमन बनवलं. त्या बळीची कथा भगवान शुकदेवांनी गायली. तदनंतर मन्वंतराच्या या स्कंदात अनेक कथा आल्यात आणि कथा गात असताना ऐका पुढं 9 स्कंदाला. 9 स्कंदामध्ये ईशानु कथन नावाचं प्रकरण आहे. ईश म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याचं अनुकरण करणाऱ्या राजांची कथा आली.